So, a very warm good morning to all of you one more time, and welcome for Python Data Science and AI/ML batch. So, लवकरच Pythonचे आपले टॉपिक्स कव्हर होतील, and then we are going to start NumPy. Okay, a very like या मंथच्या एंडच्या आधीच थोडी आपण स्टार्ट करणार आहे. सो त्यानंतर जे AIML वाले त्यांनी AIML च्या बॅच मध्ये बसायचे, जे डेटा सायन्स वाले त्यांनी डेटा सायन्सच्या बॅच मध्ये बसायचे. ओके, डेटा सायन्सची बॅच हीच आहे, AIML ची बॅच 1:30ला असेल, ती 1:30 ते 4 असते बॅच. ठीक आहे, ज्यांना असं वाटतं की दुपारी झोप येईल त्यांनी डेटा सायन्स मध्ये कन्वर्ट केलं तरी चालेल, पण टायमिंग स्विच होणार नाही. ओके, हाच टायमिंग असणार आहे, कारण की अल्टरनेटिव्ह वे टाइमच नाही आपल्याकडे. वी डोंट हॅव एनी अल्टरनेटिव्ह टाइम फ्रेम फॉर दिस. ओके, फाईन. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सो लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलं होतं आपण? ऑनलाईन मेंबर्स, एक्सेप्शन हँडलिंग, राईट? एक्सेप्शन हँडलिंग मध्ये आपण 4 कीवर्ड्स बघितले होते. कोणते कोणते होते ते? पहिला कीवर्ड कोणता होता? ट्राय. त्यानंतर कोणता कीवर्ड होता? हा, एक्सेप्ट. ओके, त्यानंतर एल्स, आणि लास्ट कोणता होता? फायनली. मग मला प्रत्येक कीवर्डचा जो ब्लॉक आपण लिहितो त्या रिलेटेड कोण इन्फॉर्मेशन सांगेल की ट्राय काय कशासाठी असतं, एक्सेप्ट कशासाठी असतं, देन एल्स का यूज करतो आपण किंवा केव्हा यूज करतो, अँड फायनली केव्हा यूज करायचं. तर फायनली मध्ये काय असतं कोण एक्सप्लेन करेल? साईश बेटा. ट्राय म्हणजे रिस्की कोड. व्हेरी गुड. ट्राय मध्ये कॉमनली आपण रिस्की कोड लिहितो. व्हेरी गुड, रिअली अप्रिशिएबल पार्ट. अजून एक्सेप्ट मध्ये काय असतं? येस. So whatever your exception is going to generate, okay, we need to send a response to user, so that will be exception response code, message, whatever the message you want. Else काय? Else मध्ये काय असतं? काय असतं else मध्ये? Yes, else is basically an optional. Very good. ओके, पण else केव्हा रन होतं? जर ट्राय सक्सेस झाला तर. जर इश्यू आला तर तो रन होतो का? नाही. व्हेरी व्हेरी गुड. अँड व्हेन टू यूज फायनली? फायनली विल रन विथ एव्हरी सिच्युएशन. व्हेरी गुड. सो जेव्हा फायनली तुम्ही यूज करता तेव्हा तो प्रत्येक सिच्युएशन सोबत वर्क होत असतो. बट त्याचं रिझन काय, का तो यूज करतो आपण? सपोज काही स्पेसिफिक फंक्शनॅलिटी तुम्हाला डिफॉल्ट रन करायची आहे, जसं क्लोजिंग ऑफ फाईल, डेटाबेसची क्लोजिंग. हे जे कॉन्सेप्ट आहे हे जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे त्या केसमध्ये आपण काय यूज करतो? ती खिडकी बंद कर बेटा, ओपन करून दे ना. हा, व्हेरी गुड. तो पडदा पण थोडा सरकून दिला तरी चालेल. गुड, दिसतंय ना? हा, ओके. हा, चालू ठेवूया. सो जेव्हा जेव्हा आपण एक्सेप्शनचा विचार करतो, एक्सेप्शन्स आर रिअली इम्पॉर्टंट टू हँडल. काय इम्पॉर्टंट असतात बरं एक्सेप्शन हँडल करणं? येस, एक्सेप्शन हँडल करणं एवढं इम्पॉर्टंट काय? कारण तो कोडला काय करतो? किल करतो एक्झिक्युशनच्या वेळेस. तुमचा एक्झिक्युशन तिथे स्टॉप होतं आणि पेज एक्झिक्युशन बंद होऊन जातं. सो एक इंटरप्ट क्रिएट होतो. सो टू अवॉइड दॅट इंटरप्ट व्हॉट वी नीड? एक्सेप्शन हँडलिंग. क्लिअर आहे सर्वांना, प्रत्येकाला? व्हेरी गुड.
So now from today, we are going to start very interesting topic, which is OOP. काही लोक त्याला उप्स म्हणतात. आता तो शेवटी एस का लावतात ते मला माहित नाही, बट दे से इज ॲज अ उप्स. ओके. So basically, OOP is a concept, that is OOP is a concept for project development किंवा for implementation of your application behavior. तर काय असतं बरं OOP? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. व्हेरी गुड. काय असतं OOP? इट्स अन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके. सो सांगा बरं त्याचा अर्थ काय होतो? येस. So it's object oriented programming, right? That is called as a OOP. काय इम्पॉर्टंट आहे बरं OOP कोडिंग मध्ये किंवा ज्या लँग्वेजेस आहे, असे कोणते कोणते लँग्वेज त्या OOP ला सपोर्ट करतात? C++, अजून जावा, अजून पायथॉन. व्हेरी गुड. काय ते शिकतोय आपण? व्हेरी गुड. हे पहिलं पाहिजे होतं. अजून येस. SQL ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही. JavaScript is there, but it's not true object oriented. PHP, okay, C Sharp. So near about सर्व बऱ्यापैकी प्रोग्रामिंग लँग्वेजेस या ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, बट काही प्रोग्रामिंग लँग्वेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाहीये, जसं सी, गोलॅन. ओके. ह्या लँग्वेजेस प्रॉपरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड, म्हणजे या लँग्वेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाहीये. ओके. सो इन OOP देर आर सम कॉन्सेप्ट आते जे आपल्याला समजणं थोडंसं इम्पॉर्टंट आहे. तर OOP का यूज करतो आपण? त्याचं रिझन असं आहे की नॉर्मली काय होतं, जेव्हा आपण प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करतो तेव्हा आपण रिअल वर्ल्ड सोबत कम्युनिकेट करत असतो. काय सोबत कम्युनिकेट करतो? रिअल वर्ल्ड सोबत. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल. ओके. जस्ट आय विल राईट युअर नेम ॲज अ साई. बेसिकली साई काय आहे? एक ह्युमन. बरोबर? बरोबर आहे ना? असं जर मी इथे लिहिलं, सपोज माझं नाव दीपक. बेसिकली व्हॉट इज हू इज अ दीपक? अरे आहे ना मी. हा, म्हणजे असं बोला ना, हा का नाही, मी घाबरलो ना. सो बेसिकली सर स्क्रीन शेअर नाही. अच्छा, स्क्रीन शेअर नाही. ओके, सॉरी. आता दिसते का? येस सर. सर. So basically, Sai is a human. In the same way, Deepak is a human. तर बेसिकली हा जो ह्युमन आहे ना, हा एक तुम्ही क्लास म्हणून कन्सिडर करा. ओके. अँड दिस दीपक अँड साई, यू कॅन कन्सिडर इट ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. ओके. हे दोघं काय आहे? दे आर ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. ओके. दे आर बेसिकली एन ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. याचा अर्थ काय होतो? जेव्हा जेव्हा आपण रिअल वर्ल्डचा विचार करतो तर रिअल वर्ल्ड मध्ये ऑब्जेक्ट हे असतात. ओके. राईट. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज नथिंग बट इट्स डीलिंग विथ क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स. व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग? To write some logic or to deal with a code which will work with object and classes. याला OOP म्हणतात बेसिकली. ओके. सगळ्यात पहिली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज जी होती ती कोणती होती? आता तुम्ही सांगितलं C++. कोणती होती? So C++ was the first object oriented programming language. Okay.
नाव दिस इट्स ऑल्सो वन ऑफ द व्हेरी फायनेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज जी करंटली आपण यूज करतो. आता बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये आणि पायथनच्या ओपीच्या कन्सेप्टमध्ये सिमिलर पार्ट आहे, पण सिंटॅक्स खूप डिफरंट आहे. ओके, सो सिंटॅक्स खूप वेगळा आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही लर्न करणार आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग विथ पायथन, तुम्ही माइंडमध्ये फक्त पायथनला घेऊन चला. जर तुम्ही हा कन्सेप्ट दुसऱ्या लँग्वेज सोबत कनेक्ट केला का ते तिथेच कोलॅप्स होऊन जाईल. येत आहे लक्षात? ग्रेट. मग आता क्वेश्चन असा आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज का यूज करायची किंवा काय ऍडव्हान्टेजेस आहे. सो व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ युझिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज? येस, सांगा बरं. कोण सांगेन? काय काय ऍडव्हान्टेज असू शकताय बरं? येस. येस. सो काय काय ऍडव्हान्टेज असू शकताय? रियुजेबल, व्हेरी गुड. सो द व्हेरी फर्स्ट इज रियुजेबिलिटी. ओके, एकदा जर आपण कोड लिहिला तर तो आपण वारंवार त्याचा यूज करू शकतोय. जसं फंक्शन यूज करतो ना आपण, इन द सेम वे आपण त्याचा यूज करू शकतोय. मग त्याचा फायदा काय बरं? फायदा असा आहे की फंक्शनमध्ये आपण एकच लॉजिक लिहितो, पण जर मी ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये जेव्हा आपण क्लास लिहितो त्यामध्ये खूप सारे फंक्शन्स लिहू शकतोय. सो फॉर एन एक्झाम्पल आपण ह्युमनचा विचार करूया. ह्युमनमध्ये वेगवेगळे फंक्शन असतात, जसं रनिंग, ओके, वॉकिंग, बरोबर ना? ओके, सो लाईक वॉचिंग. ओके, सो बेसिकली हे ह्युमनचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, राईट? येस ऑर नो? बरोबर आहे ना? So these are the set of functions. They can be used by me as how I want. सो आता एकदा एका ह्युमनच्या ऑब्जेक्टसाठी मी तसं यूज केलं, मी परत दुसऱ्या ह्युमनच्या ऑब्जेक्टसाठी तसं यूज करू शकतोय, राईट? सो इट मेक्स युअर कोड रियुजेबल. अजून रियुजेबलचा एक फायदा असा असतो, पुढे चालून आपण एक इनहेरिटन्स नावाचा कन्सेप्ट बघणार आहे, ज्यामध्ये बेसिकली काय असतं की जसा एक पॅरेंट क्लास असेल, ओके, आणि एक चाइल्ड क्लास असेल, तर हा पॅरेंट क्लास स्वतःहून पण ऑपरेशन परफॉर्म करू शकतोय किंवा या पॅरेंटच्या सगळ्या फीचर्स चाइल्डला पण देतात. त्याला इनहेरिटन्स म्हणतात. ओके, सो हा कन्सेप्ट बेसिकली रियुजेबिलिटी मध्ये येतो. येतंय लक्षात? दॅट इज कॉल्ड द रियुजेबिलिटी. सो द व्हेरी फर्स्ट इज दॅट कोड कॅन बी रियूज. ओके, कोड कॅन बी रियूज्ड. Then let's understand the next point. Okay, तर बेसिकली ऍडव्हान्टेज काय क्लासचा? कोड आर रियुजेबल इन नेचर. ओके, अजून काय ऍडव्हान्टेज असेल बरं? बेटर ऑर्गनायझेशन. येस, व्हेरी गुड. त्याला टेक्निकल भाषेमध्ये मॉड्युलरायझेशन म्हणतात. ओके, किंवा मॉडेलिंग ऑफ द कोड. कोड हा प्रॉपरली ऑर्गनाइज करता येतो. त्याचा फायदा असा आहे की जर प्रॉपर ऑर्गनाइज झाला तर गोष्ट पटकन तुम्ही हँडल करू शकताय. सपोज मला एखाद्या फंक्शनमध्ये इश्यू आला तर आपण त्याला हँडल करू शकतोय. येस ऑर नो? समजतंय का? ओके, खूप सिंपल आहे. जसं माझा जो मुलगा आहे आधी, तर त्याचा जो टिफिन बॉक्स आहे ना, तर त्यामध्ये भाजी ठेवण्यासाठी एक वेगळा कंपार्टमेंट आहे. ओके, त्याचा जो स्पून आहे त्याचं वेगळं कंपार्टमेंट आहे. त्यानंतर परत काही स्नॅक्स वगैरे छोटे द्यायचे असेल, काकडी वगैरे, त्यासाठी छोटं कंपार्टमेंट आहे आणि चपातीसाठी वेगळं कंपार्टमेंट. आता जेव्हा तो टिफिन बॉक्स ओपन करेल, लोअर केजीलाच आहे, तर त्याला ते ऑर्गनाइज असल्यामुळे पटकन लक्षात येईल. हेच जर खिचडी करून दिलं असतं तर त्याला समजणं किंवा त्याचं प्रॉपरली युटिलायझेशन करणं अवघड झालं असतं.
ओके, जसं तुम्ही डीमार्टला जातात, असं बघितलेलं आहे का की शॅम्पूच्या बॉटलशी जर निरमाचा बॉक्स आहे डीमार्टमध्ये, असं होत नाही. ऑर्गनाइज्ड असलं ना तर ऍक्सेसिबिलिटी फास्ट होते. ओके, येस. अजून काय असू शकतंय बरं? Scalability. स्केलेबिलिटी, व्हेरी गुड. जसं मी आता पॅरेंट चाइल्डचं एक्झाम्पल दिलं. ओके, इनहेरिटन्स. यू कॅन स्केल युअर ऍप्लिकेशन. ओके, एक क्लास बनवला, अजून क्लासेस बनवा, त्याला अजून अजून त्यामध्ये एनहान्समेंट करा. सो बेसिकली स्केलेबिलिटी इज वन ऑफ द सिनारिओ. स्केलेबिलिटी, येस. अजून काय असू शकतंय बरं? Fixability. काय Data security. डेटा सिक्युरिटी, यस. प्रायव्हेटायझेशन तुम्ही करू शकता डेटामध्ये. बेसिकली ऍक्सेस मॉडिफायर आणि स्पेसिफायर नावाचा कन्सेप्ट आहे. तर एखादा डेटा जर मला असा आहे की तो डेटा प्रायव्हेटाईज करायचा आहे, वी कॅन मेक इट प्रायव्हेट. मला असं वाटतंय की फक्त पॅरेंटच्याच फक्त जर मी एक क्लास बनवला आणि मला वाटतंय की नाही माझ्या फक्त चाइल्डनेच ते लॉजिक ऍक्सेस केलं पाहिजे, आय कॅन मेक इट प्रोटेक्टेड. ओके, जर आपल्याला असं वाटतं की नाही कुणी पण त्याचा ऍक्सेस केला पाहिजे, वी कॅन मेक इट पब्लिक. तर बेसिकली तुम्ही फायनलाइज करू शकता की ऍक्सेसिबिलिटी कशी द्यायची. सो इट प्रोव्हाइड्स अ मॉरल सिक्युरिटी फॉर युअर प्रोजेक्ट, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ऍक्सिडेंटली सपोज तुम्ही एक मॅथचं ऑपरेशन परफॉर्म करताय आणि तुम्हाला माहिती पायची व्हॅल्यू किती असते. ओके, 22/7. चुकून जर का मी फक्त 22 लिहिलं तर बरोबर आहे का चुकीचं आहे? आन्सर इज रॉंग. सो सर्व पायचे कॅल्क्युलेशन चुकीचे होऊन जातील. सो इन दॅट केस वी कॅन यूज प्रॉपर सेक्युरिटी दॅट पाय विल ओनली हॅव द ऍक्सेस फॉर अ सर्टन रीड राईट ऑपरेशन. बघा, त्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये सेटर्स आणि गेटर्स म्हणतो, जे आपण पुढे चालून लर्न करणार, डोंट वरी. तर इव्हन क्लासेसमध्ये रीड राईट परमिशन द्यायची का नाही एखाद्या व्हेरिएबल हे आपण ठरवू शकतोय. ओके, सो येस, accessibility and security. Okay, which is actually correct. Okay, अजून काही आहे? Yes. Flexibility. Yes, obviously. Okay. ओपी मध्ये फ्लेक्झिबिलिटी पण आहे. कशी? सपोज तुम्ही एक पॅरेंटचा क्लास आहे, तुम्ही चाइल्ड मध्ये कॉल करताय, इट विल वर्क. ओके, इफ यू वॉन्ट की त्याला ओव्हर राईड करायचंय, स्टील इट विल वर्क. तुम्हाला असं वाटतं की नाही त्याचा पण कोड यूज करायचा आहे, मला माझं पण लॉजिक लिहायचंय, स्टील इट विल वर्क. ओके, सो वी कॅन हॅव दॅट लॉजिक विथ अस. ओके, अजून काही त्याचे ऍडव्हान्टेजेस, जसं आता इथे आपण सिक्युरिटीचा एक विचार केला. बेसिकली एक ऍब्स्ट्रॅक्शन नावाचा कन्सेप्ट आहे. सो आपण काय करतो की कोड हा जो आहे युजर, जसा तुम्ही एटीएम मध्ये जातात, तुम्ही एटीएम मध्ये जाऊन काय करतात? अरे काय करतात? 3 गोष्टी करतो आपण नॉर्मल. ओके, एक तर एटीएम मध्ये गेल्यानंतर जे एटीएम मशीन त्या डिपॉझिट मशीन आहे, एटीएम मध्ये गेल्यानंतर आपण 3 गोष्टी करतो. पहिले काय करतो? एक तर पैसे काढतो, अकाउंटवर असतील तर. ओके, दुसरं बँकचं स्टेटमेंट चेक करतो. ओके, असं वाटतंय आपल्याला की चला पेपर बरबाद करावा गव्हर्नमेंटचा, तर आता आपण अकाउंट स्टेटमेंट चेक करतो. आणि तिसरं असतं काहीच काम नाही, चला पिन बदला. ओके, सो वी रिसेट द पिन ऑल्सो. असे वेगवेगळे आपण काम करतो एटीएम मध्ये. बट तुम्ही असं जाऊन कधी बघता का की याच्यामध्ये कोणता कोड लिहिलेला आहे? यू डोंट नीड टू बी वरी अबाउट इट. तुम्हाला हे पण माहिती आहे का की एटीएम मध्ये 100ची नोट कशी येते? चुकून ती 500 का उचलत नाही? आपल्या माइंडमध्ये येतं ना कधी कधी, अकाउंट 100ची आली तरी 500ची. नॉर्मली असं होऊ शकत नाही. सो हे जे लॉजिक इम्प्लिमेंट केलं दॅट इज ऍब्स्ट्रॅक्शन लेअर. तुम्हाला फक्त एक माहिती की त्याचा इंटरफेस यूज कसा करायचा. ओके, बट हाऊ इट वर्क्स यू डझंट केअर अबाउट इट. तर त्याला बेसिकली डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये हायडिंग अ डेटा फ्रॉम एन ऍक्सेस. ओके, फ्रॉम एन युजर. तर बेसिकली हा पण एक तुमचा ऍक्सेसिबिलिटीचा पार्ट आहे. ओके, अँड इट प्रोव्हाइड्स अन सिक्युरिटी लेअर सो दॅट युजर विल नॉट एबल टू रीड अँड राईट दॅट लॉजिक. लक्ष येते का? सो दीज आर सम ऍडव्हान्टेजेस ऑफ ओओपी. मग आता क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये असा असेल की मग पायथन मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड का बरं स्टार्ट नाही केली डायरेक्टली? असं माइंडमध्ये आलं का तुमच्या कधी? जसं जावा आहे, जावामध्ये डायरेक्टली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम स्टार्ट होतो. तुम्ही पहिलाच कोड जो जावाचा लिहिता
तेव्हाच तो क्लास क्रिएट होतो. बट इथे पायथन मध्ये असं होतं का? नाही. सेम पार्ट पीएचपी मध्ये पण. ओके, आणि सेम टॉपिक जावास्क्रिप्ट मध्ये पण, टाईप स्क्रिप्ट मध्ये पण. बेसिकली काय होतं, जेव्हा तुम्ही पायथन मध्ये किंवा पीएचपी मध्ये जेव्हा कोड लिहितात, तर आपण ह्या लँग्वेजेस दोन वेनं वापरतो, प्रोसिजर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड. पण जर तुम्ही सी प्लस प्लस किंवा जावा जर घेतली, ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. जर सी घेतली तर ही कशी आहे? प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. बट जर तुम्हाला क्लास नाही लिहायचा आहे तरी पण पायथन अलाउ करतं. दॅट्स फ्लेक्झिबिलिटी ऑफ पायथन. मग आता ओपी लर्न करणं इम्पॉर्टंट आहे का? तर अँसर येस. जर पुढे चालून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कोड बनवणार आहे, AIML चे मॉड्यूल्स किंवा तुम्ही डेटा सायन्सचे व्हिज्युअलायझेशनच्या स्क्रिप्ट्स, ओके, किंवा तुम्ही जर जँगो फ्रेमवर्क यूज करताय, फ्लास्क यूज करताय फॉर एपीआय हँडलिंग, UI हँडलिंग, कंट्रोलर हँडलिंग, तिथे तुम्हाला हा कन्सेप्ट लागतो. दॅट्स वाय इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट. इथपर्यंत समजलंय सर्वांना? येस. तर हे थोडंसं लिहून घ्या फक्त प्रॉपरली. नवीन पेज वरती मस्त डेट टाका. वरती लिहा श्री गणेशाय नमः, कुलस्वामिनी प्रसन्न, असं काही लिहू नका, फक्त डेट लिहा. हे लिहून घ्या सर्वांनी.
येस, झाले लिहून सर्वांचंच? ओके. येस, सो नाव लेट स्टार्ट विथ कोडिंग. ओके, आता खूप हेवी झाली, थोडं आता कोडिंग वरती कॉन्सन्ट्रेट करूया. Okay, so let's go with our folder. Okay, so today is our day 14 आणि याला आपण VS कोड मध्ये ओपन करूया. Okay, great. So now let's see one by one. Okay, so मी ते one dash class dot py. तर बेसिकली एक क्लासचा सिंटॅक्स पायथन मध्ये कसा असतो तो आपण समजून घेऊया. सो जस्ट आय विल से क्लास. ओके, तर एक क्लास आपण कसा डिक्लेअर करतो पायथन मध्ये. ओके, लेट्स अंडरस्टँड इट. So the very first we use a keyword called as a class आणि त्यानंतर आपण क्लासचं नेम देतो. काय देतो आपण? क्लासचं नेम. We give a colon and here we will write our code. So temporary मी ते पास यूज करतोय so that मला एरर नाही येणार. Okay, and once we create a code to create an object of it, we use object name and we use a class name. इथे न्यू कीवर्ड नसतो. पायथन मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करायला न्यू कीवर्ड नसतो. ओके, सो जेव्हा तुम्हाला क्लास डिक्लेअर करायचा आहे तेव्हा तुम्ही या प्रकारे करतात. जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट डिक्लेअर करायचा आहे तेव्हा तुम्ही या प्रकारे करतात. क्लिअर आहे? आता मला सांगा क्लास म्हणजे काय? Blueprint and template to create object. Very good, Nirali Prakashan. अजून नाही, त्याला क्लास नाही म्हणते आपण. येस, टेकमॅक्स. It's a set of data members and member functions. Okay, सिंपल भाषेमध्ये जर बोलायचं झालं, a class is a collection of properties and methods. किती सोपं आहे बघा बरं. किंवा असं म्हणा, क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स. राईट? So you can give any definition. A class is a collection of properties and method. A class is a collection of data members and member functions. Okay, असं कोणतेही तुम्ही नेम देऊ शकता. लेट्स से एक क्लास आपल्याला डिक्लेअर करायचा. ओके, सो आय विल जस्ट से 2 dash class dot py. लेट्स से मला एक क्लास क्रिएट करायचा आहे. ओके, a class is going to be of like staff. ओके, क्लासचं नाव काय आहे? स्टाफ. सो कशा प्रकारे आपण तो क्लास लिहू शकतोय? सो आय कॅन जस्ट से क्लास स्टाफ. ओके, कोलन and then you can write some logic. Let's say मला स्टाफचं नेम हवं. ओके, so I can just say name is Deepak Kumar. Okay, so इथे मी subject suppose Python. राईट? तर मी स्टाफचं नाव काय घेतलंय? दीपक. आणि सब्जेक्ट येस. सो दिस इज हाऊ द प्रॉपर्टीज कॅन बी डिफाईन. सो आता लेट्स से की मला हे नेम ऍक्सेस करायचंय. सो यासाठी आपल्याला ऑब्जेक्टची रिक्वायरमेंट असते. ऑब्जेक्टची डेफिनेशन काय बरं? ऑब्जेक्ट इज एन इन्स्टन्स ऑफ क्लास. ओके, ऑब्जेक्ट काय आहे? एक इन्स्टन्स आहे. ओके, ऑफ क्लास.
तर ऑब्जेक्टचाच यूज करून तुम्ही बेसिकली प्रॉपर्टीज कॉल करता. तर बघा, प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला जर एखादा प्रॉपर्टी, याला प्रॉपर्टी किंवा व्हेरिएबल तुम्ही कोणतं पण नाव द्या, मी प्रॉपर्टी म्हणेल. ओके. जर तुम्हाला प्रॉपर्टी कॉल करायची, लेट से मला हे नेम प्रिंट करायचं आहे, ते आपण दोन प्रकारे करू शकतो. एक तर विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट, सेकंड विथ द हेल्प ऑफ क्लास नेम. आतापर्यंत जे तुम्ही लर्न केलं ते कसं लर्न केलं आहे? ऑब्जेक्टच्या वे. सो लेट्स लर्न इन दॅट वे. सो सर्वात आधी मी स्टाफ नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करेल. ओके, सो आय विल जस्ट से स्टाफ ओन. And then to call that property, we will use an object name dot property name. आणि याला आपण प्रिंट करू. काय केलं याला आपण? प्रिंट केलं. सो इफ आय वॉन्ट टू रन दिस, जस्ट आय विल गो विथ टर्मिनल आणि इथे मी म्हणेल Python 3 स्पेस 2 class.py आणि काय प्रिंट होत आहे? दीपक. ओके. सो इन द सेम वे, जर मला सब्जेक्ट प्रिंट करायचा आहे, जस्ट आय कॅन यूज अन ऑब्जेक्ट नेम डॉट प्रॉपर्टी. ओके, क्लिअर आहे सर्वांना या पॉइंट पर्यंत? मग मला सांगा, लाईन नंबर 6 वरती हे जे मी स्टाफ लिहिलेलं आहे, याला काय म्हणतात? असं जर म्हटले ना तुम्ही, फंक्शन. व्हेरी गुड, क्या बात आहे, वा वा वा. अरे माझे ज्युनियर आहे रे तुम्ही. ऍटलिस्ट संजीवनीवाले तरी असं बोलू नका. म्हणजे मी ज्या बेंचवर बसलो तिथं तुम्ही शिकू राहिले नाही, असं शिकू राहिले. एक तर तुमच्या चूक किंवा स्टाफ मध्ये चूक आहे. स्टाफ मध्ये नसेल, कारण ज्यांनी मला शिकवलं त्यांनीच तुम्हाला शिकवताय. येस, याला म्हणतात कन्स्ट्रक्टर. काय म्हणतात? हा, मला माहित होतं, फक्त ते समजना कसं बोलायचं. मॅडम इकडे लक्ष द्या. तिथे पण चालू आहे का? मग इकडे बघा. किंवा मग तिथे तुम्हाला मीटिंग स्टार्ट करायची तिथे पण करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. ओके, काय म्हणतात याला ऑनलाईन मेंबर्स? येस, वी कॉल इट एज अ कन्स्ट्रक्टर. ओके. So constructor is the same like a class name, but it is used to create an object of class. Constructor काय असतात? Constructor has the same name that of the class name, but it is used to create a object of that class. लिहा या 3 definitions लिहा बरं properly. What is a class? What is an object? And what is a constructor? So पहिल्या दोन तर तुम्हाला माहिती आहे. सो प्रत्येकाने क्लासची डेफिनेशन लिहा. अ क्लास इज अ कलेक्शन ऑफ member functions, data members and member functions. A class is a collection of data members and member functions. Okay, object. Object is a instance of class. Object is a instance of class. A object can access properties and method of that class. Object can access properties and methods of that class. Thirdly, a constructor. Constructor. Constructor has the same name, of class, but used to create an instance of it.
used to create a instance of it. So constructor has the same name that of class and used to create an instance of it. Instance म्हणजे ऑब्जेक्ट. ओके, तुम्ही असं म्हणू शकता की इन्स्टन्सला तुम्ही असा एरो द्या, दॅट इज ऑब्जेक्ट, असं पण म्हणू शकता, काही प्रॉब्लेम. ठीक आहे, व्हेरी गुड. सपोज आता मी अजून एक स्टाफ 2 नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला सेम क्लासला, आणि इथे जर मी सेम प्रिंट जर केलं तर मला सांगा काय येईल बरं इथे? येस, सांगा बरं. इथे मी काय केलं, स्टाफ 2 चा ऑब्जेक्ट क्रिएट केला, स्टाफ 2 डॉट नेम म्हटलो आणि स्टाफ 2 डॉट ऑब्जेक्ट म्हटलो, सब्जेक्ट म्हटलो, तर काय येईल बरं आउटपुट? येस, काय आउटपुट येऊ शकतंय? चुकलं तर चुकलं, काय प्रॉब्लेम नाही. हा, सेम आउटपुट येईल. काय येणार आहे? सेम आउटपुट येणार आहे. का? कारण इथे जे स्टाफ डॉट नेम आहे तो यालाच रेफर करेल, आणि हे पण स्टाफ डॉट नेम यालाच रेफर करेल. ओके, पण रिअल वर्ल्ड मध्ये असं नसतं ना. जसं घरामध्ये 2 भाऊ आहे, तर दोघांची नाव सारखे असतं का? जुळे असले तरी नाही राहत. बट ते ऑब्जेक्ट आहे ना ह्युमनचे. सो याचा अर्थ काय होतो की इथे जे आपण नेम दिलेलं आहे हे स्टॅटिक आहे. ओके, जसं एखादा लहान मुलं असतं आपण त्याला बाळ पण म्हणतो, बरोबर, लहान बाळ. बरे तुम्हाला नाव का नाही पण आपण त्याला म्हणतो की हे बाळ आहे. 40 वर्षाच्या म्हाताऱ्याला बाळ म्हणू का आपण? नाही म्हणती. ओके, सो बेसिकली दॅट इज व्हॉट सम स्टॅटिक डेटा इज, फिक्स्ड डेटा असतो. जसं इथे नेम आता करंटली फिक्स्ड आहे, हार्ड कोडेड आहे, पण मला असं नकोय. जो क्लास आहे ना, जेव्हा मी ऑब्जेक्ट क्रिएट करेल तेव्हा मला जे नेम हवंय ते मला पास करायचं, सो दॅट डेटा विल बी डायनेमिक. मग यासाठी आपल्याला हवा असतो, बघा याला काय म्हणतात? कन्स्ट्रक्टर. पण आपल्याला इथे एक इनर कन्स्ट्रक्टरची रिक्वायरमेंट असते. कशाची रिक्वायरमेंट असते? इनर कन्स्ट्रक्टर. आता इनर कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? जेव्हा तुम्ही या पर्टिक्युलर इथे मी जर का हा डेटा पास केला, सपोज मी पास केले तर दीपक, ओके, आणि सब्जेक्ट पास केला पायथॉन, आणि नंतर इथे जर मी डेटा असा पास केला, सपोज अमोल, अँड सब्जेक्ट इज जावा, मी जर या प्रकारे डेटा जर पास केला तर जेव्हा मी प्रिंट करेल ना नेम, तर नेम काय आला पाहिजे? अमोल. जर मी सब्जेक्ट प्रिंट केला तर इथे काय सब्जेक्ट आला पाहिजे? जावा. आणि जर मी स्टाफच्या अगेन्स्ट मध्ये इथे नेम जर प्रिंट केला काय आला पाहिजे? दीपक. आणि जर सब्जेक्ट प्रिंट केला तर पायथॉन. म्हणजे डेटा त्या क्लासच्या असोसिएटेड ऍक्सेसिबिलिटी झाली पाहिजे. मग इथे जर तुम्ही डेटा पास करताय तर क्लासच्या आतमध्ये कोणी ना कोणी पाहिजे ना तो डेटा कलेक्ट करण्यासाठी. त्यासाठी आपल्याला इंटरनल कन्स्ट्रक्टरची रिक्वायरमेंट असते. आता बघा, जर तुम्ही जावा यूज जर करत असाल ना, जावामध्ये डिफॉल्ट तुम्हाला कन्स्ट्रक्टर द्यावाच लागतो, इट्स मॅन्डेटरी. बट पायथन मध्ये असं काही फिक्स नाही. कन्स्ट्रक्टर वाटला तर द्या, नाही वाटला तर देऊ नका. ओके, तर मग क्वेश्चन असा आहे की पायथन मध्ये कन्स्ट्रक्टर कसा लिहायचा? कन्स्ट्रक्टर, तर बेसिकली कन्स्ट्रक्टरचा आता आपण सिंटॅक्स समजून घेणार आहे. ओके, हाऊ टू राईट इट. तर बघा इथे वी यूज अ कीवर्ड कॉल्ड एज अ डेफ. डेफ कीवर्ड आपण कुठे यूज केलं होतं? फाईल हँडलिंग मध्ये. अरे डेफ कधी लर्न केलं? डेफ कीवर्ड कशाला वापरलं होतं आपण? अरे बाळांनो, ऑनलाईन मेंबर्स, फंक्शन्स. डेफ कधी वापरलं होतं? फंक्शन साठी. एवढे ब्लाइंड नका हो. एवढं कोरीपाटी चालणार नाही कुठेच. एवढं तुम्ही लिहिताय कधी बघता का?
जे लिहिताना ते येण्याच्या आधी एकदा रिकॅप करत चला. ओके, म्हणजे ते मेंदूमध्ये फिक्स राहील तुमच्या. नाहीतर मग इथून गेलो राय तिनं काल भांडे नाही धुतले, आज तिला धुवायला लावणार. हे जे माइंड मध्ये असेल तुमच्या, थोडस बाजूला ठेवा. ओके, डेफ कुठे यूज केलात आपण? फंक्शन्स मध्ये. ओके, सो इथे आपण डेफ यूज करणार अँड वी विल यूज वन मॅजिक मेथड. आता पायथन मध्ये खूप साऱ्या मॅजिक मेथड्स आहे, त्या बेसिकली डबल अंडरस्कोरने स्टार्ट होतं. बघा खूप सारे दिसल्या का? त्यापैकी एक मॅजिक मेथड जे आपण यूज करतो कन्स्ट्रक्टर साठी ती असते इनिट. काय असते? इनिट. कोणती मेथड असते? इनिट. ओके, तर मॅजिकच्या मेथड असतात त्याच्या स्टार्टिंग आणि एंडला डबल अंडरस्कोर असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर असतो राऊंड ब्रॅकेट आणि याच्या आतमध्ये फिक्स कीवर्ड असतो ज्याला म्हणतात सेल्फ. काय असतो कीवर्ड? सेल्फ. ओके, आणि मग आपण आपला इथे कोड लिहितो. लक्षात आलं? सो व्हॉट वी डू, वी यूज अ डेफ, वी यूज डबल अंडरस्कोर. ओके, इनिट डबल अंडरस्कोर, दॅट इज द मॅजिक मेथड्स. आणि त्याच्या फर्स्ट पॅरामीटर काय पास करतो आपण? सेल्फ. ओके, मग आता जर मी इथे दीपक किंवा इथे जावा अमोल पास करतोय, तर ऑब्विसली इथे मला ते नेम हवं. सो आय विल जस्ट से अंडरस्कोर नेम. अंडरस्कोर नका देऊ, इथे अंडरस्कोरची मिनिंग वेगळी आहे. सो आय विल जस्ट से दॅट स्टाफ नेम. काय म्हटलं मी? ते स्टाफ नेम. मग जेव्हा जेव्हा मी कन्स्ट्रक्टर कॉल करेल ना बाहेरचा, तो ऑटोमॅटिक याला रन करेल. पण इथे पहिलं पॅरामीटर हे असं. त्याचबरोबर मी सेकंड पॅरामीटर काय आहे? स्टाफ सब्जेक्ट. ओके, आणि ते आता इथे डिफाईन न करता आपण इथे डिफाईन करूया, किंवा इथे काय करूया, मी करंटली इथे एम्प्टी डिफाईन करेल. ओके, आणि आता मला त्यांना इथे लिहायचंय. म्हणजे मला काय करायचंय, या नेमला या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू, म्हणजे नेम व्हेरिएबलला स्टाफ नेमची व्हॅल्यू मला असाइन करायची. मग आता हा जर आपल्याला कॉल करायचा असेल या कन्स्ट्रक्टर मध्ये, तर यासाठी आपल्याला सेल्फ यूज करावा लागतो. काय यूज करावा लागतो? सेल्फ. सेल्फ इज अ स्पेशल कीवर्ड यूज टू ऍक्सेस अ डेटा ऑफ दॅट क्लास. सेल्फ काय आहे? एक स्पेशल कीवर्ड आहे. त्याचं यूज काय असतं? त्या क्लासच्या आतमधला डेटा जर तुम्हाला ऍक्सेस करायचा आहे ना कुठे पण, तर त्याची जरूरत आपल्याला पडते. सो जर मी डॉट केलं, दिसतंय तुम्हाला नेम आणि सब्जेक्ट? येस, सो आय विल जस्ट से सब्जेक्ट स्टाफ नेम, आणि त्यानंतर मी म्हणेल सेल्फ डॉट सब्जेक्ट स्टाफ सब्जेक्ट. केलं असेल? आता रन करून बघायचं. येस, सो इफ आय ट्राय टू रन दिस, you will see now the first one will give me different data and the second one will give me a different data. एका क्लासचे तुम्ही अनलिमिटेड ऑब्जेक्ट्स बनवू शकताय आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला हवा तसा डेटा तुम्ही पास करू शकताय. इथपर्यंत क्लिअर सर्वांना, प्रत्येकाला? सो आता यामध्ये अजून एक सुधारणा अशी की तुम्हाला जर वाटलं ना की नाही मला हे नाही लिहायचं इथे, तर तुम्ही हे रिमूव्ह करू शकता. ओके, का? कारण जेव्हा कन्स्ट्रक्टर रन होतो ना, म्हणजे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता, हा ऑटोमॅटिक रन होतो. बघायचंय का? मी इथे प्रिंट मध्ये असं लिहिलं लाईक से कन्स्ट्रक्टर, इनर कन्स्ट्रक्टर. ओके, लेट्स रन इट. बघा इथे व्हॅल्यू प्रिंट होण्याच्या आधी, म्हणजे हे प्रिंट होण्याच्या आधी काय झालं बरं? इनर कन्स्ट्रक्टर रन झाला, बरोबर. आणि दुसरा पण जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा पण इनर कन्स्ट्रक्टर रन झाला. म्हणजे याचा अर्थ काय असतो? जेव्हा आपण आउटर कन्स्ट्रक्टर कॉल करतो ना, तो ऑटोमॅटिकली आतल्या कन्स्ट्रक्टरला कॉल करेल, इनर कन्स्ट्रक्टर. हे ऑटोमॅटिक होतं. दिस इज द फन फॅक्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तुम्हाला हा कन्स्ट्रक्टर कॉल करण्याची जरूरत पडतच नाही. पण इथे कन्स्ट्रक्टर कीवर्ड आहे का? अरे कीवर्ड आहे का असा? नाही. काय यूज करतो आपण? कोणती मॅजिक मेथड यूज करतो? कोणती मॅजिक मेथड यूज करतो? सेल्फ मॅजिक मेथड आहे का? इनिट. सेल्फ एक कीवर्ड आहे, लिहा डबल अंडरस्कोर इनिट एक मॅजिक मेथड आहे.
डबल अंडरस्कोर इनिट इज अ मॅजिक मेथड. आणि सेल्फ हा कीवर्ड आहे. सेल्फ काय आहे? इज अ कीवर्ड. So double underscore init is a constructor and it's a magic method. Double underscore init is a constructor and it's a magic method. Okay. Self is a keyword used to access property and functions of that class. Self is a keyword used to access properties and methods of that class. Whenever we create an object, whenever we create an object of that of a class, whenever we create an object of a class, whenever we create object of that class, inner constructor will be get called. Inner constructor will be get called. Clear आता ही सर्वांनाच? Very good. Yes. So here we will take a 5 minutes of break आणि नंतर मग नेक्स्ट टॉपिक आपण ब्रेक नंतर डिस्कस करणार. ओके, सो लेट्स टेक अ ब्रेक.
Yeah, so let's resume it back. Okay. Yes, so now but okay, so आतापर्यंत आपण काय बघितलं that yes, online members स्क्रीन दिसते, माझा आवाज येतोय? हो Yes, सर. Deepali. Okay. Okay. So let's resume. Okay. तर आतापर्यंत आपण काय बघितलं that how to access a property, how to create a constructor, बरोबर ना? बट रिअल वर्ल्ड मध्ये आपण हे असं डायरेक्टली प्रिंट करत नाही. ओके, त्यासाठी काय करतो आपण क्लासच्या आतमध्ये फंक्शन्स लिहितो. काय करतो आपण त्यासाठी क्लासच्या आतमध्ये आपण फंक्शन्स किंवा मेथड लिहित असतो. ओके, सो हाऊ टू राईट अ मेथड? अगेन वी विल यूज द सेम कीवर्ड. कोणता कीवर्ड? सेम कीवर्ड, डेफ कीवर्ड. ओके, वी विल यूज द सेम डेफ कीवर्ड. मी जे बोलतो ते रिपीट करू नका. हे काय सत्यनारायणची पूजा नाही चालू. बामन मम म्हटलं तुम्हाला ममच म्हणायचंय. इथे थोडस कॉन्शियसली मेंदू ठेवा. ओके, सो कोणता कीवर्ड यूज करतो आपण? डेफ कीवर्ड. ओके, and let's I will say print name. फंक्शनचं नाव काय? प्रिंट नेम. बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही डेफ कीवर्ड यूज कराल त्यावेळेस तुम्ही फंक्शन लिहिणार. त्याचं पहिलं पॅरामीटर प्रत्येक वेळेस सेल्फ असणार. ओके, आणि मग इथे मला काय करायचंय? प्रिंट करायचंय डेटा. So just I will say self dot name comma self dot subject. सो आता तुम्हाला हे कॉल करण्याची आवश्यकता नाही. But instead of that, what we are going to call? What we are going to call? Yes. So just I will say staff dot print name. This is a method. हे फंक्शन सारखंच रन करावं लागतं. आणि इथे पण मी काय म्हणेल? staff 2 dot print. So let's go to the terminal and let's try to run it. So याने काय प्रिंट केलं? इथे आपण आता कन्स्ट्रक्टर कमिट करूया. You will see it prints दीपक पायथन अमोल जावा. म्हणजे हा जो प्रिंट फंक्शन आहे हा पण प्रत्येक इन्स्टन्स साठी तोच डेटा ऍक्सेस करेल. तर दोन ऑब्जेक्ट कधी कोलाइड होतात का? नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही क्लासचा इन्स्टन्स क्रिएट कराल म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट कराल तो युनिक असतो. त्याच्या आतमधला डेटा युनिक असतो आणि दोन ऑब्जेक्ट कधीच एकमेकांसोबत कोलाइड करू शकत नाही. हे क्लिअर सर्वांना? सर्वांना? येस. सर्वांनी हा सिंटॅक्स लिहा. प्रत्येकाने हा कोड लिहून करा. लिहिला असेल तर ठीक आहे, नसेल लिहिलं तर लिहा. लिहिलाय का? ज्यांनी ज्यांनी लिहिलंय इट्स ओके. ज्यांनी नाही लिहिलं ते लिहा. पण हे डेफिनेशन नसेल लिहिली तर लिहा मग परत एकदा. येस, या पॉइंट पर्यंत सर्व क्लिअर आहे? येस, ऑनलाईन मेंबर्स, एनी क्वेश्चन, एनी क्वेरी?
एक क्वेश्चन आहे कोणाकडे? मी 5ला उठून योगा करून आलेलो माझा. ऍटलीस्ट तो तरी विचार करा थोडा. आरामात झोपू राहिलाय. थोडा काय लोड आहे बरं तुमच्यावर? सध्या जॉबचं टेन्शन, प्रपंचाचं टेन्शन नाही, पैसे कमवायचं टेन्शन नाही. आपल्याला प्रॉब्लेम कशाला त्या तिने माझा फोटो लाईक का नाही केला, ती पोस्ट शेअर का झाली नाही, मी तर सगळे हाय टाकलं होतं, मग तिने माझा मेसेज सीन का बरं नाही केला. हे आपले प्रॉब्लेम. तुम्हाला नाही माहिती, जनरल पर्सनली घेऊ नका. मग किती किती गुड प्रॉब्लेम्स आहे. आणि काही न भलता स्ट्रेस राहतो. आज स्नॅपचॅट वरती स्नॅपच टाकला नाही, आता काय होणार? हा खूप मोठा प्रॉब्लेम. ओके, क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? साईज बेटा दोन्ही पण क्लिअर आहे ना? आतापर्यंत जे शिकवलेलं ते समजलंय का? येस, ऑनलाईन मेंबर्स आतापर्यंत जे शिकवले ते समजलंय का क्लास रिलेटेड? हो सर. ओके, ग्रेट, गुड. चला, आता नेक्स्ट पॉइंट लर्न करूया. बट त्याआधी आपण काय करूया, आता इथे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे छोटस. ओके, आता अजून काही एक्झाम्पल्स बघूया. सो हिअर आय विल जस्ट से 3-class डॉट पी वाय. अजून एक एक्झाम्पल घ्या. सपोज एक बँकचं एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, खूप कॉमन आहे बँकेचं एक्झाम्पल. सो लेट्स से की देर इज अ क्लास कॉल्ड एज अ बँक. ओके, अँड जस्ट आय विल से, आता बँकेमध्ये नॉर्मली आपलं अकाउंट असतं, एक असं कन्सिडर करा की अकाउंट आहे. तर एवढं डिटेलची जरूरत नाही, बट आय विल जस्ट से की एक बॅलन्स नावाचं एक व्हेरिएबल आहे. काय व्हेरिएबल्स नाव? ॲज 0. स्टार्टिंगला 0च असतो बॅलन्स. ओके, अँड व्हॉट आय वॉन्ट, जस्ट आय विल क्रिएट वन ऑब्जेक्ट ओव्हर हिअर. तर यामध्ये मी बॅलन्स पास करेल 1000 रुपीज. किती पास केला? 1000. सो जर मला याला अपडेट करायचं तर कसं करणार बरं आपण? कन्स्ट्रक्टर मध्ये डेटा पास केलाय ना, मग कसं कन्स्ट्रक्टर कसं लिहितो आपण? इनर कन्स्ट्रक्टर लिहिलंय ना तुम्ही आता. इनर कन्स्ट्रक्टर कसं लिहितो? डेफ डबल अंडरस्कोर स्पेशल नाही, मॅजिक मेथड. स्पेशल नाही, मॅजिक मेथड म्हणतात त्याला. ओके, इनिट आणि त्याच्या आतमध्ये काय असतो? सेल्फ. सो मी ते म्हणेल की मला इथे बॅलन्स मिळेल. सो जस्ट आय से सेल्फ डॉट बॅलन्स इक्वल्स टू. बघा, हा व्हेरिएबल आहे ना, हा व्हेरिएबल वेगळा असतो. ओके, व्हीएस कोडला माहिती आहे तुमचं कन्फ्युजन होईल म्हणून त्यांनी कलर पण दिलेले इथे. हे व्हेरिएबल्स वेगवेगळे. तुम्ही इथं असं पण करू शकता, बॅलन्स. ओके, इट्स ओके, तुम्ही असं पण देऊ शकता अंडरस्टँडिंगसाठी. बट आय विल यूज बॅलन्स. नाव लेट्स से की मला काय करायचंय, बॅलन्स प्रिंट करायचंय. सो आय विल जस्ट से डेफ प्रिंट बॅलन्स. फर्स्ट पॅरामीटर काय असतो डेफिनेशन मध्ये? फर्स्ट पॅरामीटर काय असतो क्लासच्या? सेल्फ. व्हेरी गुड. ऑनलाईन मेंबर आवाज येतोय का माझा? हो सर. ओके, काइंडली रिप्लाय करत चला. ओके, येस. सो इथे मी म्हणेल सेल्फ, अँड हिअर आय विल जस्ट से प्रिंट, आणि इथे मी एफ यूज करेल, एफ फॉर फॉर्मॅटिंग.
युअर करंट अकाउंट बॅलन्स इज, आणि आपण बॅलन्स प्रिंट करू. ओके, सेल्फ डॉट बॅलन्स. Just I will use rupee over here, slash dash. Okay, so let's say bank dot print balance. So इथं आपण क्लिअर करूया आणि आपलं तिसरं एक्झाम्पल रन करूया. काय दिसते इथे? युअर करंट अकाउंट बॅलन्स इज 1000 रुपीज. बरोबर ना? येस, व्हेरी गुड. आणि ते मी असं पण म्हणजे आहे ना. सो ते असं दिसेल. ओके, क्लिअर आहे. सपोज मला या बॅलन्सला अपडेट करायचं आहे, तर बॅलन्स जेव्हा आपण बँकेत पैसे टाकतो त्याला काय म्हणतात? हा, डिपॉझिट. त्याचं लाईक डेफिनेशन क्रिएट कर. सो इथे मी म्हणेल डिपॉझिट, सॉरी, deposit. Okay, and here just I will use again self. सेल्फ कीवर्ड हा कंपल्सरी. याचं रिझन असं आहे, पायथन मध्ये धिस नावाचा कीवर्ड नाही. तुम्ही जर जावा यूज करताय तर जावा मध्ये काय असतो? धिस कीवर्ड असतो ना. सेम तुम्हाला कुठे मिळेल? सी प्लस प्लस मध्ये पण. ओके, धिस कीवर्ड असतो. अरे असतो ना? अरे हो म्हणा. हा असतो. मला सांगावं लागतं हो म्हणा. सो बेसिकली कोणता कीवर्ड असतो? दिस. तिकडे लक्ष नका देऊ मॅडम. दरवर्षी तू कोणीच येणार नाही. इथे काय क्रिसमस वेकेशन नाही चालू होणारी का? सॅन्टा क्लॉज येऊन गिफ्ट देईल. इकडे लक्ष द्या. ओके, तुमची आता कॉम्पिटिशन असणारच आहे. तुमचं आलं फर्स्ट प्राइज तर भेटेलच तुम्हाला गिफ्ट मंथ एंडला. ओके, समजेल तुम्हाला त्या रिलेटेड, डोंट वरी. सो हिअर वी विल यूज डिपॉझिट आणि मला इथे अमाऊंट मिळेल. काय मिळेल? अमाऊंट. मग करंट बॅलन्सला मला अमाऊंटने अपडेट करायचंय. कसं करणार बरं आपण? साईश, सेल्फ डॉट अपडेट. कुठे अपडेट? आणि आपल्याला करंट जो बॅलन्स व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये अमाऊंटची व्हॅल्यू ऍड करायची. कसं ऍड करणार? अरे बाळांनो, साधे ऍडिशन आहे ना. सेल्फ बॅलन्स प्लस अमाऊंट. ऍडिशन जमते तुम्हाला? हा, सेल्फ बॅलन्स प्लस अमाऊंट. आणि हे कोणाला असाइन करायचं आहे? जी नवीन अमाऊंट येईल ती सेल्फ डॉट बॅलन्स, त्यालाच अपडेट करायची ना. समजतंय का नाही? आपण पैसे जेव्हा डिपॉझिट करतो तर अमाऊंट क्रेडिट होतं का नाही? अरे होतं का नाही? असं झालंय तुम्ही बँकेमध्ये 1000 रुपये टाकले, तुमच्याकडून 1000 रुपये उडून गेले, असं नाही होणार. डिपॉझिट म्हणजे काय करतोय की मी म्हणेल मला इथे अमाऊंट टाकायची आहे, ती अमाऊंट माझ्या बॅलन्स मध्ये अपडेट झाली पाहिजे आणि मेसेज काय आला पाहिजे? प्रिंट. मेसेज काय आला पाहिजे? रुपीज XYZ इज डिपॉझिटेड टू युअर अकाउंट. युअर न्यू बँक अकाउंट बॅलन्स इज, जो असेल तो. ओके, तर इथे मी एफ यूज करेल. सो मी काय म्हणेल की रुपीज कोलन अमाऊंट इज डिपॉझिटेड टू युअर अकाउंट. युअर न्यू बँक बॅलन्स इज, आता हा नवीन अपडेट होणार आहे ना. सो इथे म्हणून सेल्फ डॉट बॅलन्स. आता याला आपण शॉर्टकट पण लिहू शकतोय. कसं लिहिता येतं? कोणतं ऑपरेटर यूज करणार आपण इथे? त्याच व्हेरिएबलमध्ये त्याच व्हेरिएबल प्लस अमाऊंटची व्हॅल्यू असते. तर आपण यासाठी एक ऑपरेटर यूज करतो प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, ज्याला म्हणतात असाइनमेंट ऑपरेटर. काय म्हणतात? असाइनमेंट ऑपरेटर. तर हा कोड तुम्ही शॉर्टकटमध्ये असं लिहू शकताय, सेल्फ प्लस. ओके, दिस इज अ शॉर्टकट. हा तुमचा अरिथमेटिक असाइनमेंट ऑपरेटर आहे, प्लस वाला. ओके, प्लस असाइनमेंट ऑपरेटर.
समजलंय का डिपॉझिट कसं केलं आपण? सो युजर कडून आपण काय घेणार आहे अमाऊंट, ती अमाऊंट काय होणार डिपॉझिट होणार. क्लिअर आहे ना? ओके. सो इथे मी म्हणेल की मला अमाऊंट डिपॉझिट करायची. सो आय विल जस्ट से बँक डॉट डिपॉझिट आणि किती अमाऊंट पास करायची बघा. इथे तिने पॅरामीटर दिला. काय पॅरामीटर? अमाऊंट. सो लेट से मला इथे 700 रुपये ऍड करायचे. आता बँकचा बॅलन्स किती होणार आहे? 1000. व्हेरी गुड. ₹1700. सो जर मी याला रन केलं, you will see it says that your current balance is 1000 rupees. ₹700 is deposited to your account. Your new bank balance is 1700 rupees. समजलं जे मी काय सांगितलं? सांगायचं तात्पर्य असं होतं की जेव्हा तुम्ही एखादं फंक्शन लिहितात, त्या फंक्शन मध्ये सेल्फच्या नंतर जेवढे पॅरामीटर आहे ते तुम्ही इथे पास करू शकता त्याचा डेटा. प्रत्येकाचे लक्षात आलंय का? कोणी याच्या माइंडमध्ये क्वेश्चन आहे? सिंटॅक्स थोडे वेगळे पायथन मध्ये, बट कन्सेप्ट तोच आहे. इथे काय केलं आपण? 2 फंक्शन क्रिएट केले. पहिलं कोणतं आहे? प्रिंट बॅलन्स. दुसरं कोणतं फंक्शन आहे? अरे फंक्शन. अमाऊंट हा व्हेरिएबल आहे बाळांनो. ओके. अमाऊंट काय आहे? व्हेरिएबल आहे. तुम्हाला फंक्शन समजलं का पण जेव्हा मी एक्सप्लेन केलं तेव्हा? अरे समजलंय का नाही? अरे बाळांनो, एक फंक्शन कसं लिहितात? डेफ ऍड ए कॉमा बी असं लिहिता ना. मग आपण प्रिंट काय करतो? ए प्लस बी. कॉल कसं करतात? ऍड ए ची व्हॅल्यू काय आहे? 10. बी ची व्हॅल्यू काय आहे? 20. काय येणार आउटपुट? मग इथं काय केलंय मी? तेच आहे ना, काही वेगळं आहे का? हा, तुमच्या झोपा नाही झाले का? जे मी सांगतो ते समजतंय का तुम्हाला? अरे हो की नाही तर बना. हा. सो बेसिकली इथे हे जे आपण आतापर्यंत शिकलो ना, तेच आपण इथे इम्प्लिमेंट करतोय. वेगळं त्याच्यामध्ये असं काही नाहीये. फक्त आपण काय केलं? क्लासच्या अंडर डेफिनेशन लिहितो का? कारण आपल्याला वेल ऑर्गनाइज्ड कोड हवाय. आता बँकेचे सगळे फंक्शनलिटी आपण एकत्र लिहू शकतोय आणि एकदा त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तर मी त्याला प्रिंट पण करू शकतोय. त्यामुळे आपण डिपॉझिट मध्ये ऍड करणार. फक्त एक लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा जेव्हा डेफिनेशन लिहिता, पहिला पॅरामीटर त्या डेफिनेशनचा काय असेल? सेल्फ. बस एवढंच आहे फक्त. वेगळं काहीही नाहीये. जसं आपण व्हेरिएबल बाहेर डिक्लेअर केला तसंच इथे डिक्लेअर करतोय. फक्त हा ऍक्सेस करताना आपल्याला सेल्फ यूज करावं लागतं, कारण डायरेक्टली ऍक्सेस नसतं. क्लिअर इथपर्यंत सर्व? अरे हो की नाही? काही प्रॉब्लेम मॅडम? येस. ऑनलाईन मेंबर्स इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? काही क्वेश्चन हो असेल तर सर. प्लीज विचारा. सर क्लिअर आहे. ओके. हो सर. ओके फाईन. चला हा एक्झाम्पल लिहा. हे होतं कारण तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. लक्षात घ्या, जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही, हे होतंय तुम्ही ऑफलाईन रेकॉर्डिंग सेशन बघत नाही. सो जर तुम्ही हे करत नाहीये, डेफिनेटली तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार आहे.
येस, लिहून झाल्यानंतर हँड रेज करा. ओके, येस. ऑनलाईन मेंबर जर तुमचं लिहून झालं असेल तर हँड रेज करा. ओके. आज आज आहे गुरुवार, बरोबर ना? येस. उद्याचं सेशन आपलं 10:30 वाजता असेल. ओके. त्या रिलेटेड तुम्हाला आधी ग्रुपवर मेसेज येईल, तेव्हाच कन्फर्मेशन राहील. हे लक्षात घ्या. येस, व्हेरी गुड. येस, ज्यांचं लिहून झालं त्यांनी हात वरती करा. येस. ओके. येस. येस. या पॉइंट पर्यंत जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. सो आज आपण काय काय पॉइंट बघितले? पायथनचं ऑब्जेक्ट ओरिएंटेडचं फाउंडेशनचा पॉइंट्स बघितले. क्लास कसा डिक्लेअर करायचा, ऑब्जेक्ट काय असतात, कन्स्ट्रक्टर काय असतात, त्याचबरोबर इनर कन्स्ट्रक्टर कसा क्रिएट करायचा, त्यामध्ये डेटा कसा पास करायचा, एक फंक्शन कसं बनवायचं, त्या फंक्शनला कसं कॉल करायचं आणि त्या फंक्शनमध्ये डेटा पास कसा करायचा आणि एक्झिस्टिंग व्हॅल्यूला अपडेट कसा करायचा. राईट. हे ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा कोर कन्सेप्ट आहे. हा प्रत्येकाला आला पाहिजे. ओके. सो आता ज्यांनी लॅपटॉप आणलेले ते प्रॅक्टिस पण करतील, प्लस ज्यांच्याकडे पीसी नाही तिथं कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसला जातील. हा कन्सेप्ट मला क्लिअर करून हवा आहे. ओके. तुम्हाला प्रॉब्लेम आले, आपलं सॅटर्डेचं लेक्चर आहे सकाळी. व्हेरी गुड. सकाळी 8 वाजता. ओके. सकाळी 8 ते 9:30 पर्यंत ते लेक्चर असेल. इज इट क्लिअर? व्हेरी गुड. ओके. सो लाईक कोणी लेक्चर बंद करू नका, सोडू नका, कारण अटेंडन्स राहिलेली आहे. सो फॉर नेक्स्ट 10 मिनिट्स आकाश सर जे आहे ते तुम्हाला गाईड करतील. ओके.
ही नीड टू शेअर सम डिटेल्स विथ यू. काही रूल्स आहे, काही सिनेरिओज आहे जे ते शेअर करतील. तर प्रत्येकाने ते लिहून घ्या. रेकॉर्डिंग मध्ये पण ते अवेलेबल असते. इज दॅट क्लिअर? आता उद्या आपण काय काय लर्न करणार आहे? तर ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे 5 पिलर असतात. डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, एनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स. काय झालं? हे चुकलं का? एनकॅप्सुलेशन असतं का? मग पॉलिमॉर्फिझम पण राहतं. मग एवढं काही तुम्ही स्ट्रेसफुली बोर राहिले? हे चुकलंय का? ठीक आहे, चला तुम्ही सांगा. 5वं, मेथड ओव्हर लोडिंग, मेथड ओव्हर रायडिंग. ओके, म्हणजे मला येतं थोडं थोडं. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू सी दिस पिलर्स. ओके. सो जे उद्या लेक्चर असेल ना, त्यामध्ये आपण हे टॉपिक कव्हर करणार आहे. आता पायथन इज नॉट समथिंग विच इज व्हेरी लाईक इट इट हॅज व्हेरी डिफरंट व्हेरिएशन्स फॉर ओओपी. तर तुम्ही असे काही सिंटॅक्स बघाल जे थोडेसे कन्फ्यूज करून देतील. त्यामुळे मी आज तुम्हाला ओओपीचं डॉक्युमेंटेशन शेअर ऑलरेडी केलेलं आहे ग्रुपवरती. प्लस मी अजून एक डिटेल डॉक्युमेंटेशन शेअर करतोय, एकदम डिटेल अजून. माझी रिक्वेस्ट अशी आहे की उद्या येण्याच्या आधी ते सिंटॅक्स एकदा बघून या. ओके, सो दॅट तुम्ही कन्फ्यूज नाही व्हाल. ऑलरेडी मी 5वा चॅप्टर अपलोड केलेला आहे, त्याच्या असाइनमेंट पण अपलोड केलेलं आहे. उद्या नियर अबाउट आपलं ओपी कम्प्लीट होऊन जाईल. ओके, नियर अबाउट एका दिवस राहील पण काही पार्ट, बट येस वी आर गोइंग टू कम्प्लीट इट. And then we will start our 6th chapter, which is going to be final chapter for Python. Is it clear? तर आकाश सर येतील, ते तुम्हाला गाईड करतील. ओके, येस.
जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्यांना सर्वांना आवाज येतोय? हो सर. ठीक आहे. माझं नाव आकाश पोपळगट आहे. मी तुम्हाला ITR प्रोग्राम रिलेटेड काही गोष्टी सांगत आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा कोऑर्डिनेटर मी आहे. ओके. जे मुद्दे सांगतो ते लिहून घ्या. ठीक आहे. सर्वात पहिली गोष्ट जी तुम्हाला 1 तारखेपासून सांगितली जाते ती म्हणजे डेली डायरी मेंटेन करायची. ठीक आहे. वीकली डायरी जे तुम्ही मेंटेन करताय त्याचे फोटो तुम्हाला गुगल ड्राईव्हला अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुमची जी अटेंडन्स आहे ती 80% असली पाहिजेत. जर का 80% खाली असेल तर तुमचे 50 मार्क कट होतील. ओके. ITR प्रोग्रामला तुम्हाला टोटल 200 मार्क्स आहेत. त्यामधले 50 मार्क तुमचे कट होतील. जर का तुमची प्रेझेंटी ही 80% खाली असेल तर. ठीक आहे. म्हणजेच 25% तुमचे डायरेक्ट कट होऊन जातील. ओके. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, म्हणजे सपोज आता इथे काही जणांकडे लॅपटॉप असतील, काही जणांकडे नसतील. ठीक आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी कॅनडा कॉर्नरला जाता येते. ठीक आहे. म्हणजे जर तिथे PC लावलेले आहेत, सेटअप आहे सर्व केलेला, रजिस्टर दिलेलं आहे तिथे. त्यामध्ये तुमचं नाव लिहायचं, एंट्री टाइम लिहायचा, एक्झिट टाइम लिहायचा आणि सिग्नेचर करायची. ओके. तुम्ही तिथे प्रॅक्टिसला सकाळी 9 पासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बसू शकता. ठीक आहे. तिथचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला ग्रुपमध्ये टाकलं जाईल. ओके. त्यानंतर जे आपले प्रोजेक्ट डेव्हलपमेंट आहे ती 1 जुलैपासून सुरू होईल. सध्या जे आहे आपलं ते फाउंडेशन क्लासेस चालू आहे. 1 जुलैपासून प्रोजेक्टच्या बद्दल तुम्हाला सर गाईड करतील. ओके. त्यानंतर तुम्हाला तुमचे प्रोजेक्ट टायटल फायनल करायचे आहेत. म्हणजे जो तुमचा प्रोजेक्टचा ग्रुप आहे, सपोज कोणी 2 जण किंवा 3 जणांनी मिळून जे काही तुम्ही प्रोजेक्ट फायनल करताय त्याचे जे टायटल आहेत ते तुम्हाला ज्या सरांकडे द्यायचे आहेत त्यांचं नाव सांगतो. ठीक आहे. जे संजीवनी कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांनी 4 प्रोजेक्ट टायटल फायनल करायचे. ठीक आहे. तुमचा ग्रुप बनवायचा, ग्रुपमधले मेंबरचे नाव आणि प्रोजेक्ट टायटल हे तुम्हाला शेख सरांकडे सबमिट करायचं आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी SNDचे आहेत त्यांनी 3 प्रोजेक्ट टायटल फायनल करायचे आणि ते विशाल सरांकडे सबमिट करायचं. ओके. जे MIT येवल्याचे आहेत त्यांनी 4 प्रोजेक्ट टायटल पवन सरांकडे सबमिट करायचं. ठीक आहे. प्रोजेक्टचं नाव आणि तुमच्या ग्रुपमधले जितके मेंबर आहेत त्यांचे नाव. ठीक आहे. त्यानंतर MIT रोटेगावचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी 3 प्रोजेक्ट टायटल फायनल करायचे आणि HOD सर किंवा क्लास टीचर किंवा दोघांकडेही ते नाव सबमिट करून द्यायचे, म्हणजे प्रोजेक्ट टायटल आणि तुम्ही असलेले ग्रुप मेंबरचे नाव. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? त्यानंतर आता तुम्हाला गुगल ड्राईव्हला एक फोल्डर बनवायचा आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्यांना स्क्रीन दिसतंय? हो सर. हो सर. गुगल ड्राईव्ह मध्ये येऊन इथे न्यू या बटनवरती क्लिक केल्यानंतर न्यू फोल्डर क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. त्याला नाव द्यायचं आहे ITR. मी आधीच बनवलेलं आहे त्यामुळे मी परत क्रिएट करत नाही. ठीक आहे. ITR या नावाने फोल्डर बनवून त्यामध्ये असाइनमेंट नावाचं एक फोल्डर बनवायचं आहे, डेली डायरी म्हणून एक फोल्डर बनवायचं आहे, नोट्स म्हणून बनवायचं आणि प्रॅक्टिस कोड म्हणून बनवायचं आहे. ठीक आहे. हे 4ही पॉइंट लिहून घ्या. फोल्डरला नाव काय द्यायचे तर. ठीक आहे. डेली डायरी नावाचं जे फोल्डर आहे त्यामध्ये जे तुम्ही डेली डायरी मेंटेन करताय तिचे फोटो घ्यायचे आणि त्यामध्ये अपलोड करायचे. ओके. त्यानंतर असाइनमेंट म्हणून जे फोल्डर आहे त्यामध्ये तुम्हाला ज्या असाइनमेंट दिल्या गेल्या आहेत, सपोज असाइनमेंट 1, 2, 3, 4 ह्या आजच्या तारखेमध्ये जर का तुम्हाला 4 असाइनमेंट मिळाल्या तर त्या 4 असाइनमेंटला असाइनमेंट 1, 2, 3, 4 हे नाव द्यायचं. 4ही असाइनमेंटची एक झिप फाईल तयार करायची. WinRAR किंवा इतर अजून टूल्स येतात ज्यामधनं तुम्ही मल्टिपल फाईल्सची एक झिप फाईल बनवू शकता. ठीक आहे. त्या झिप फाईलला डेटच्या हिशोबाने किंवा ज्या दिवशी तुम्हाला असाइनमेंट दिली आहे, ज्या नावाने दिली आहे ते नाव देऊन त्या असाइनमेंट नावाच्या फोल्डरमध्ये ती झिप फाईल अपलोड करायची. ओके.
त्यानंतर प्रॅक्टिस फोल्डर जे आहे त्यामध्ये ऑनलाईन वाले विद्यार्थी घरून कोड करत असतील, ठीक आहे, प्रॅक्टिस करत असतील, किंवा जे इथे प्रॅक्टिस करायला जातील कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसला ऑफलाईन वाले, तर तुम्हाला काय करायचं, जो कोड आहे तुमचा प्रॅक्टिस केलेला तो कोड त्या डेच्या फोल्डरमध्ये अपलोड करायचा. म्हणजे जे प्रॅक्टिस कोड आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही तारीख वाईज बनवा, किंवा मग तुम्हाला ज्या अकॉर्डिंगली फाईल्स बनवायच्या त्या अकॉर्डिंगली बनवा आणि त्यामध्ये तो तुमचा प्रॅक्टिस कोड डेलीचा अपलोड करा, ठीक आहे. त्यानंतर जे नोट्स आहे, जसं आता सर इथे शिकवताना तुम्ही रजिस्टरमध्ये नोट डाऊन करताय, ठीक आहे, तुमचे तुम्ही पॉईंट्स लिहिताय, नोट्स जे काही लिहिताय त्याचे फोटो काढायचे आणि जे नोट्स नावाचं फोल्डर आहे त्यामध्ये ते अपलोड करायचं, ठीक आहे. सपोज 18 जून टाकायचं. 18 जून मध्ये सपोज तुम्ही 2-3 पेजवरती जे काही तुमच्या नोट्स काढल्या, पर्सनल नोट्स, त्या सर्व त्यामध्ये अपलोड करून ठेवायच्या. ओके. ड्राईव्हवरचा डेटा कुठेही लॉस्ट होत नाही, ठीक आहे. एखाद्या वेळेस तुमचं रजिस्टर घरी राहू शकते, तुम्ही घरी राहू शकता, एखाद्या वेळेस रजिस्टर कुठे हरपू शकते, पण ड्राईव्हवरती डेटा सेफ राहतो. तर ड्राईव्हवरती प्रत्येकाने डेटा अपलोड करणे कंपल्सरी आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? त्यानंतर आता तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील, काही शिकवलेलं समजलं नसेल, तर शनिवारी ग्रुपमध्ये एक मीटिंग लिंक येते, ठीक आहे. त्यामध्ये मेंटर लेक्चर होईल. ओके. त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. सोमवार ते शुक्रवार जे आपलं लेक्चर सुरू आहे ते डेली जशाच तसं चालू राहील, ठीक आहे. त्यामध्ये काही 15-20 मिनिटं, अर्धा तास मागे पुढे टाइम होत असतात, तुम्हाला ग्रुपवरती मी अपडेट टाकत असतो. ओके. त्यानंतर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते शनिवारी म्हणजे सॉफ्ट स्किलचा क्लास झाल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त एक लिंक प्रोव्हाइड केली जाईल. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचं. तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारायचे, किंवा इतर कोणी काही प्रश्न विचारत असतील तर ते शांततेत ऐकून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावरती जे काही सर सोल्युशन सांगतात ते सुद्धा ऐकायचं, ठीक आहे. मे बी जो यांना प्रश्न आहे तो तुमच्या मनात नसेल, पण तो प्रश्न नंतर 2-3 दिवसांनी तुमच्या मनात क्रिएट होईलच, ठीक आहे. प्रत्येकाला काही ना काही एखादा प्रश्न असतो की असं नाही, असं का करायचं, किंवा जे काही असेल ते. तर जो कोणी प्रश्न विचारते ते सुद्धा ऐकायचे आणि त्याच्यावरचं सोल्युशन सुद्धा ऐकायचं, कंपल्सरी आहे, ठीक आहे. अब्सेंटी नसली पाहिजेत. ओके. आता जे तुम्ही इथे ऑफलाईन क्लास करताय, तुमची कोणाची 1-2 दिवस तब्येत खराब झाली, घरी जायचं आहे, जे काही असेल ते, पण ऑनलाईन प्रेझेंटी लावायची, ठीक आहे. जर का तुम्ही 7 किंवा 8 दिवसापेक्षा जास्त दिवस ऑनलाईन क्लास करत असणार घरून, ऑफलाईन मधलं कोणी, तर तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन केली म्हणून गृहीत धरल्या जाईल, ठीक आहे. आणि जर का तुम्हाला ऑनलाईन करायची असेल तर तुम्ही तसं सांगायचं सुद्धा. ओके. त्यानंतर आता राहिला फीचा प्रश्न. फीसाठी तुम्हाला 20 तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे, ठीक आहे. आपण बोललो होतो की 2 इन्स्टॉलमेंटमध्ये आम्ही कलेक्ट करणार आहोत, बरोबर. तर पहिली जी इन्स्टॉलमेंट असते आपली ती पहिल्या वीकमध्ये असते, म्हणजे 1 ते 7च्या दरम्यान. त्यानंतर काही दिवसाचा गॅप दिला जातो आणि परत थर्ड जो वीक असतो त्यामध्ये आपण सेकंड इन्स्टॉलमेंट कलेक्ट करतो. ओके. तर आपण तसं न करता टोटल वन टाइम पेमेंट घेतोय. त्याचं रिझन असं की स्टेटमेंटमध्ये आम्हाला सुद्धा तो डेटा फेच करायला इझी जातं, ठीक आहे. म्हणजे 2-2 वेळा तुम्हाला सांगण्यापेक्षा ते आम्ही एकच वेळ सांगतोय. आता 20 तारीख म्हणजे जे 21 तारीख आहे त्या दिवशी 3 वीक तुम्हाला कंप्लीट होतात, बरोबर. 7-21, 7 दिवसाचा एक आठवडा असतो, करेक्ट. तर पेमेंट वन टाइम पे करायचं आहे 20 तारखेपर्यंत. पेमेंटचा जो QR आला आहे त्या QR वरतीच पेमेंट करायचं आहे, ठीक आहे. काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला 2 नंबर मी प्रोव्हाइड करतो, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉल नाही उचलला तर मेसेज करायचा, ठीक आहे. एकापेक्षा जास्त फोन करायचे नाहीत. पहिल्या नंबरला एक फोन करायचा, दुसऱ्या नंबरला एक फोन करायचा. शक्यतो आम्ही कॉल उचलतो, परंतु जास्त कॉल जर का येत असतील, ठीक आहे, जर का कॉलवरती बोलणं चालू असेल तर एक कॉल इग्नोर केला जातो, बरोबर. तो वेटिंग वरती राहतो. ओके. तर एक तर कॉल बॅक येईल, किंवा मग तुम्ही स्वतः व्हॉट्सअपला मेसेज टाकून द्यायचा. फक्त व्हॉट्सअपला मेसेज टाकताना तुमचा बॅचचा नंबर, पूर्ण नाव सर्व व्यवस्थित टाकायचं, ठीक आहे. म्हणजे आम्ही तसं ओळखू शकत नाही कोण कुठल्या बॅचमधनं बोलतोय, कोणाला काय क्वेश्चन आहेत, तर ठीक आहे. तर त्यामुळे थोडी माहिती देताना तुमची आधी द्यायची, त्यानंतर तुमची जे प्रश्न आहेत किंवा क्युरी आहे, जे अडचण आहे ती मांडायची. इथपर्यंत क्लिअर? ऑनलाईन वाल्यांना कोणाला काही अडचण? नो सर. ठीक आहे. तर आता No, sir. फी आहे ती 500 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस तुम्ही आधीच पे केली आहे, बरोबर. काही विद्यार्थ्यांनी 500 रुपये अजून पे केलेले नाहीयेत, ठीक आहे. तर ज्यांनी 500 रुपये पे केले नाहीत त्यांनी फुल पेमेंट करायचं आहे. ऑफलाईन बॅचची जी फी आहे ती 5,000 आहे. तर रजिस्ट्रेशन चार्जेस 500 मायनस केलं तर 4,500 उरते, करेक्ट. 4,500 रुपये पे करायचे ऑफलाईन वाल्यांनी. ज्यांनी 500 भरले नसतील त्यांनी पूर्ण 5,000 पे करायचे. ओके. त्यानंतर ऑनलाईन वाल्यांनी सुद्धा सेम, ज्यांनी पेमेंट केलं असेल 500 रुपये त्यांनी 5,500 रुपये पे करायचे आहेत. ज्यांनी 500 रुपये पे केलेले नसतील त्यांनी 6,000 टोटल फी पे करायची आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्ही कुठल्याही ऍप्लिकेशन मधनं पेमेंट करा,
पण तुम्हाला एक UTR नंबर मिळतो. ठीक आहे, तो या प्रकारे दिसतो, 12 अंकी असतो किंवा ट्रान्झॅक्शन ID सुद्धा दिसतो. ठीक आहे, तर मला असा इन डिटेल स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे, जे आता मी तुम्हाला पुढे 2 नंबर देतोय त्या नंबरवरती. त्यासोबत तुम्हाला काय काय डिटेल प्रोव्हाइड करायची ते सुद्धा सांगतो. ठीक आहे, हा UTR नंबर जो आहे तो कंपल्सरी राहील. ओके, UTR नंबर दिला तरच आम्ही ते स्टेटमेंटमध्ये व्हेरीफाय करू शकतो की तुमचं आम्हाला पेमेंट आलंय की नाही आलंय. ठीक आहे, तर माहिती देताना पूर्ण द्या. फक्त पेमेंट सक्सेसचा स्क्रीनशॉट शेअर करू नका. ठीक आहे, हा फोनपेचा स्क्रीनशॉट आहे. गुगल पेचा सुद्धा असा दिसतो. व्ह्यू डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला पूर्ण ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दिसते. तर त्या ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीच्या सोबत पेमेंट प्रूफ शेअर करायचा आहे. जे नंबर सांगतोय ते नोट डाऊन करून घ्याल. ठीक आहे, हे 2 नंबर आहेत. यावरती तुम्ही कॉल करू शकता. मोबाईल स्विच ऑफ असेल, लागला नाही किंवा उचलला नाही तर व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवायचा. ठीक आहे, 24 तासात तुमचा मेसेज सीन केला जातो आणि त्याला उत्तर दिले जाते. ठीक आहे, जे काही तुमचा प्रश्न असतील ते. पेमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर तुम्हाला जी डिटेल द्यायची आहे ती याप्रमाणे. ठीक आहे, तुमचं नाव टाकायचं, बॅच नंबर टाकायचा, कॉलेज नेम टाकायचं, आणि मोबाईल नंबर टाकायचा. ठीक आहे, आता सपोज जर का इथे कोणी एकमेकांचं पेमेंट केलं असेल, म्हणजे एखाद्याकडे कॅश आहे, त्यांनी त्याच्या फ्रेंडकडनं करून घेतलं, सेतूतनं केलं, कुठनंही करा, पण पेमेंटचा जो फोटो आहे, स्क्रीनशॉट आहे, तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक नंबरवरनं शेअर करा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी ॲज अ विद्यार्थी म्हणून आहे आणि मी माझ्या फ्रेंडच्या याच्यावरनं पेमेंट करतोय, तर माझा फ्रेंड आधी मला तो स्क्रीनशॉट पाठवेल आणि मी माझ्या नंबरवरनंच या 2 नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करेल. ठीक आहे, जर का तुम्ही थर्ड नंबरवरनं शेअर केला फोटो तर आम्हाला कन्फ्युजन होते, तुम्ही कुठल्या बॅचमधल्या कुठल्या कॉलेजच्या आहेत, तो डेटाबेसमध्ये आम्हाला डेटा सापडत नाही. ठीक आहे, तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलं, जो मोबाईल नंबर वापरला, जो तुमचा मोबाईल नंबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे, त्या नंबरवरनं स्क्रीनशॉट आणि तुमचे जे काही क्वेरी आहेत ते त्या नंबरवरनंच विचारायचे. ठीक आहे, कोणाला नंबर अपडेट करायचा असेल तर त्यांनी सुद्धा या नंबरवरती संपर्क करायचा. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न, ऑनलाईन वाल्यांना काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ठीक आहे, आता अटेंडन्स घेतोय. अटेंडन्स मध्ये तुम्ही स्वतःचे नाव स्वतः चेक करायचे. मी फक्त पहिलं नाव घेईल, प्रेझेंट असेल तर प्रेझेंट म्हणायचं. ठीक आहे, ललिता निलेश झोपले आहे का? वैष्णवी बापू गायकवाड, शीतल, पूनम, दिव्या, स्नेहा, प्रतिभा, निकिता, कीर्ती या SND कॉलेजच्याच आहेत. ठीक आहे, या कंटिन्यू करणार आहेत की नाही हे सांगाल. ठीक आहे, त्यानंतर आता ऑनलाईन वाले, वैष्णवी, प्रेझेंट सर. नाव चेक करून घ्या. ठीक आहे, SND कॉलेजची सध्या प्रेझेंटी चालू आहे, त्यामधली जे वैष्णवी आहेत तिनेच फक्त प्रेझेंटी द्यायची. ठीक आहे, तेजस्विनी, प्रेझेंट सर. गायत्री सोनवणे, प्रेझेंट सर.
प्रेझेंट असतं. धनश्री शिंदे, हा किती नंबरला आला शिफ्ट? दुसऱ्या बॅचला गेलात ना ते? भक्ती, ती पण कार्तिकी, समाधान एकनाथ अहिरे, प्रेझेंट सर. रोहित सोनवणे, सायली बोडके, प्रेझेंट सर. अपेक्षा गरुड, प्रेझेंट सर. दीपाली बोडके, प्रेझेंट सर. स्वरूपा पिथे, प्रेझेंट सर. ओमकार नागपुरे, प्रेझेंट सर. साई देवरे, साई देवरे, श्रुतिका वाटुले, प्रेझेंट सर. आदिती जाधव, राणी जाधव, नीतल सोनवणे, पायल त्रिभुवन, प्रेझेंट सर. आशना मनियार, प्रेझेंट सर. रुपाली गायकवाड, प्रेझेंट. प्राजक्ता मत्सकर. प्रेझेंट सर. ठीक आहे, थँक्यू. कोणाला काही क्युरी असेल तर तुम्ही या 2 नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे. हे 2 नंबर नोट डाऊन केले सर्वांनी, ऑनलाईन वाले विद्यार्थी? हो सर. ठीक आहे, चालेल. ओके, चला, धन्यवाद. मीटिंग एंड करतो. ठीक आहे.